सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना पुणे जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीमध्येच अधिक स्पर्धा दिसून येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिजामाता विद्यालयाच्या मैदानावर भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना तरुणांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहती MIDC विकसित करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी संग्राम थोपटे यांच्या पुढाकाराला पाठिंबा देत विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असेही सांगितले। देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाषण करून जाणारे आम्ही लोक नाही, बोलतो ते करून दाखवतो। येथील तरुणांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीबाबत बैठक उद्याच्या अधिवेशनात लावतो। संग्राम थोपटे, तुम्ही पुढाकार घ्या, तुमच्या मनातील ज्या संकल्पना आहेत त्या सर्व आपण पूर्ण करू। मी आणि मंत्रिमंडळ तुमच्या पाठीमागे पूर्ण ताकद आणि शक्तीने उभे आहोत। मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की ते संग्राम थोपटे यांच्या आग्रहाखातर आले आहेत। याच अधिवेशनात MIDC ची बैठक लावून त्यातील 1 इंच ही जमीन मोकळी ठेवणार नाही। थोपटे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे करताना निधी कमी पडू देणार नाही। राजगड साखर कारखान्याला 467 कोटी रुपये कर्ज केंद्राने मंजूर केले। या सभेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संग्राम थोपटे, स्वरूपा थोपटे, शेखर वडणे, स्नेहल दगडे, योगेश टिळेकर, संजय जगताप आणि इतर उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते।